يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين فإن لم تفعلوا ولن تفعلوا فاتقوا النار التي وقودها الناس والحجارة أعدت للكافرين وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون إن الله لا يستحيي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها فأما الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون كيف تكفرون بالله وكنتم أمواتا فأحياكم ثم يميتكم ثم إليه ترجعون هو الذي خلق لكم ما في الأرض جميعا ثم استوى إلى السماء فسواهن 7 سماوات وهو بكل شيء عليم. लोक हो, उपासना करा आपल्या पालनकर्त्याची, ज्याने तुम्हाला निर्माण केलं आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांनाही, यासाठी की तुम्ही परहेजगार बनावं. ज्याने जमिनीला तुमच्याकरता बिछाईत बनवलं आणि आकाशाला छत, आणि उतरवलं आकाशातून पाणी, मग काढले त्यातून मेवे, फळफळावळ आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तुमच्यासाठी, तेव्हा आता तरी दुसऱ्या कोणाला अल्लाहच्या बरोबरीचा बनवू नका. आणि तुम्हालाही माहिती आहे, आणि जर तुम्हाला शंका आहे या वाणीबाबत जी उतरवली आम्ही आमच्या दासावर, तर तुम्ही दाखवा अशीच एखादी सूरत, आणि अल्लाहशिवाय ज्यांना हजर मानता त्या सर्वांना बोलावून आणा, जर तुम्ही सच्चे आहात. मग जर असं करू न शकाल आणि कदापि करू शकणार नाहीत, तर सांभाळून रहा त्या आगीपासून जिचं इंधन मानव आणि दगड आहेत. ही आग इन्कार करणाऱ्यांसाठी तयार आहे. आणि खुश खबर ऐकवा त्यांना ज्यांनी ईमान राखलं आणि नेक काम करीत राहिले. त्यांना अशा बागा लाभतील की ज्यांच्या खाली नद्या वाहतात. जेव्हा देखील खायला त्यांना तिथला फळफळावळ मेवा मिळेल, तेव्हा म्हणतील, हा तर तोच आहे जो पूर्वी सुद्धा आम्हाला मिळाला होता. आणि त्यांच्याजवळ येईल विविध प्रकारचा मिळता जुळता, आणि त्यांना तिथे स्त्रिया पवित्र शुद्ध मिळतील, आणि त्यांना तिथे नेहमी करता राहायला मिळेल. यात शंका नाही की सत्य समजावण्याकरता अल्लाहला एखादं उदाहरण देण्यात लज्जा संकोच करण्याचा प्रश्नच राहत नाही. मग ते उदाहरण एखाद्या मच्छराचं का असेना, किंवा त्यापेक्षाही तुच्छ अन्य एखाद्या वस्तूचं. जे लोक सत्य कबूल करणारे आहेत ते या उदाहरणांनी जाणून घेतात की हे ठीक आहे जे त्यांच्या पालनकर्त्यातर्फे आलं आहे. आणि जे मानणारे नाहीत ते बिचकून म्हणतात की अशा उदाहरणांनी अल्लाहचा इरादा काय आहे. अशा प्रकारे अल्लाहच्या एकाच उदाहरणानं अनेक जण वाट चुकतात
आणि बहुतेकांना सन्मार्गाचा लाभ होतो आणि केवळ तेच लोक वाट चुकतात जे आज्ञाभंग करणारे असतात. आज्ञाभंग करणारे लोक ते आहेत जे अल्लाहशी करार केल्यानंतर आपलं वचन तोडतात आणि अल्लाहनं ज्या गोष्टी जोडून ठेवण्याचा हुकूम फरमावला तिला तोडून टाकतात आणि जमिनीवर उत्पात उभे करतात. हे लोक फार नुकसान भोगतील. अल्लाहचा इन्कार तुम्ही कसा करू शकता? तुम्ही तर मेलेले होतात. त्यानंच तुम्हाला जीवन दिलं, तोच तुम्हाला मरण देईल, मग तुम्हाला जिवंत करेल, मग तुम्ही त्याच्याकडे उलट परत फिराल. तोच होय ज्यानं बनवलं तुमच्याकरता जे काही जमिनीत आहे सर्वच्या सर्व. मग आकाशाकडे ध्यान दिलं, मग 7 आकाश यथायोग्य बनवली आणि तो तर प्रत्येक गोष्टीचं ज्ञान बाळगतो.